ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाणा. देवबापाला यावेळेस आपण शरण जाऊया, धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया आणि देवबापाच्या वचनाकडे आपण वळूया. प्रभू, आम्ही तुला शरण येतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनांवरती मनन आणि चिंतन करीत असताना तुझा पवित्र आत्मा यावेळेस आम्हाला सहाय्य करू दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वरा तू आम्हाशी बोलावंस आणि तू आमचं सहाय्य करावंस. देवबापा, अशी आम्ही तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करीतो. देवबापा, आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आमची मने, आमची अंतकरणे प्रभू परमेश्वरा यावेळेस तुझमध्ये तू स्थिर अशी कर. आणि देवबापा, सगळ्या वाईट विचारांपासून, सैतानी बंधनांपासून प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्हाला तू सोडव, अलिप्त कर. आणि केवळ तुझ्याच कृपेच्या छत्रछायेखाली देवबापा तो आम्हाला घे. आणि देवबापा, तुझं वचन आम्ही ग्रहण करीत असताना, त्यावरती मनन आणि चिंतन करीत असताना, तुझशी संवाद साधित असताना देवबापा आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तो आम्हाला सहाय्य कर, अशी आम्ही तुला प्रभू प्रार्थना करीतो. देवबापा, आमची प्रार्थना ऐकलीस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण तुला नतमस्तक होतो, शरण येतो. प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे केली म्हणून ऐक पित्या, आमेन. देवबापाला यावेळेस आपण धन्यवाद देऊया, परमेश्वराचं गौरव करूया. 2 शास्त्रभाग यावेळेस आपण वाचले आणि लुकर्ष वर्तमान अध्याय 2 36 ते 38 वचने आणि पहिले पेत्र पहिला अध्याय 1 ते 17 वचने यावेळेस आपण वाचली. त्या वचनांवरती मनन आणि चिंतन करणार आहोत. देवबापाला धन्यवाद देऊया. परमेश्वर आज आम्हामध्ये विराजमान आहे आणि प्रभू आम्हाला या ठिकाणी त्याच्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोलत आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनांचा विचार करतो, प्रियजनांनो, देवाच्या वचनांवरती मनन आणि चिंतन करतो, त्यावेळेस आम्हाला पहिले पेत्र, मला वाटतं 2 पेत्र पहिला अध्याय, त्याच्यामध्ये वचन आहे की कोणताही संदेश देवाच्या आत्म्यानं प्रेरित झाल्याशिवाय आम्हापर्यंत येत नाही, नाही का. आणि देवापासून येत नाही तो असा कोणताही संदेश होऊ शकत नाही. आणि म्हणून आज आम्हाला जर देवाचं वचन ऐकायचं आहे, देवाचा संदेश जर आम्हाला याच्यावरती मनन आणि चिंतन करायचं आहे, देवाशी बोलायचं आहे, देवाचं ऐकायचं आहे, तर मग आम्हाला निश्चितपणानं हे समजून घेतलं पाहिजे की पवित्र शास्त्र आम्हाला अनेक लोकांच्या विषयी सांगतंय किंवा पवित्र शास्त्र त्या लोकांच्या विषयी आम्हाला मार्गदर्शन करतंय. त्या लोकांची जीवने कशी होती ते आमच्या पुढे एक नमुना म्हणून त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आमच्या पुढे ठेवतंय. आणि मग आम्ही पाहतोय की हन्ना ही जी स्त्री होती आणि तिच्याविषयी लिहितानाच असं म्हटलेलं आहे की संदेष्ट्री हन्ना, नाही का, संदेष्ट्री हन्ना. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे की एक स्त्री की जी एक सर्वसामान्य जीवन जगत होती आणि केवळ 7 वर्षांचा सांसारिक जीवन तिनं अनुभवलं आणि त्याच्यानंतर तिनं आपल्या जीवनात आलेलं सगळं काही जे दुःख होतं, ज्या काही अडचणी होत्या, जे काही तिला समस्यांना सामोरं जावं लागणार होतं, त्या सगळ्या समस्यांना सामोरं जात असताना ती इतरत्र कुठं भटकत राहिली नाही. तिनं इतरत्र कुठं शोध केला नाही की माझ्या समस्यांचं निराकरण किंवा उत्तर कुणाकडे मिळेल.
आणि तिच्याविषयी आम्ही पाहतोय की पवित्र शास्त्रामध्ये या लुकाच्या शुभवर्तमानामध्ये असं सांगितलंय की ती 84 वर्षाची 37 वचन असं म्हणतंय की आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस देवाची सेवा करीत असे. रात्रंदिवस देवाची सेवा करीत असे. ही तिची ओळख आहे, ही तिचं जीवन आहे की ती 7 वर्षांचं तिचं सांसारिक जीवन, तिचा पती निधन पावल्यानंतर मग तिनं देवाच्या मंदिरामध्ये जाणं किंवा देवाच्या मंदिरात राहणं पसंत केलं. काय आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांना आम्ही सामोरं जात असताना, आम्ही आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जीवन जगत असताना, समस्यांचं आमच्यावरती ओझा असताना आम्ही कुठं जातो? देवाकडे येतो का? देवाच्या मंदिरात आम्ही येतो का? देवाकडे येतो का? 84 वर्षाचा कालखंड हा फार मोठा कालखंड आहे आणि तिच्यासाठी देवानं दिलेली ही फार मोठी देणगी आहे की 84 वर्ष ती देवाची सेवा करीत आहे. आम्हाला आज आम्ही पाहिलं तर अशा प्रकारचं उदाहरण आम्हाला मिळणं कदाचित शक्य होणार नाही की 84 वर्ष ती ज्या प्रकारे हन्ना देवाच्या मंदिरात त्या ठिकाणी राहते आणि देवाच्या मंदिरात ती सेवा करीत आहे. आम्ही पाहतोय की तिच्याविषयी 36व्या वचनामध्ये असं म्हटलंय की हन्ना नावाची एक संदेष्टी होती, ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. आशेराचा वंश आम्ही पाहतोय की याकोबाच्या 12 पुत्रांपैकी आशेर हा एक पुत्र. आणि त्या ठिकाणी असं म्हटले की उत्पत्तीचा अध्याय 30 आणि मला वाटतं 13वं वचन, त्यामध्ये तेव्हा लेआ म्हणाली, मी मोठी धन्य आहे, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील, म्हणून तिने त्याचे नाव आशेर असं ठेवलं, नाही का. म्हणून तिचं त्या मुलाचं नाव तिनं आशेर असं ठेवलं. आणि याकोबाच्या आशीर्वादित अशा 12 वंशातील आशेर हा एक वंश आहे आणि या वंशातील ही फनुएलाची मुलगी हन्ना संदेष्टी आहे, नाही का. आणि हिच्याबद्दलचा जो काही पूर्व इतिहास आहे तो असा आहे की एका आशीर्वादित कुटुंबातील ही मुलगी आहे किंवा ही कन्या आहे आणि देवानं तिची निवड किंवा तिचं जे काही जीवन आहे ते एकंदरीत त्याच्या सेवेकरिता देवबापानं निवडलेलं आहे. आशेराविषयी थोडंसं जर माहिती करून घेतली तर आम्ही पाहतो की उत्पत्तीचा अध्याय 49 आणि 20वं वचन आशेराविषयी, आशेर वंशाविषयी असं सांगतंय की आशेराचे अन्न पौष्टिक होईल, तो राजास योग्य मिष्ठान्ने पुरवेल, नाही का. आशेराचा वंश आशीर्वादित होईल, त्यांचं अन्न पौष्टिक होईल आणि राजास अन्न पुरविणारा असा तो होईल, नाही का. आणि म्हणून आशेर हा वंश देवानं आशीर्वादित केलेला होता. त्याच्याबरोबर जर तुम्ही अनुवादाचा पुस्तक तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये अध्याय 33 आणि 24वं वचन त्याच्यामध्येही आशेर वंशाविषयी सांगितलेलं आहे. आणि तो म्हणतो की आशेराविषयी तो म्हणाला, सर्व पुत्रात आशेर आशीर्वादित हो, नाही का. सर्व पुत्रात आशेर आशीर्वादित हो आणि तो आपल्या भावांना प्रिय हो, तो आपला पाय तेलात बुडवो असं म्हटलेलं आहे आशेराविषयी. आणि मग आम्ही पाहतोय की ही जी काही हन्ना आहे तिचं एकंदरीत फॅमिली बॅकग्राऊंड किंवा कौटुंबिक जे काही जीवन आहे ते आम्ही पाहिलं असताना आशेर वंशातील ही हन्ना आहे आणि ती एका निवडलेल्या वंशातील कुटुंबातील अशी ही स्त्री आहे. आणि म्हणून आम्ही पाहतोय की हन्ना ही एका आशीर्वादित वंशातील अशी आहे. आम्ही पाहतोय की
हन्नाप्रमाणेच आम्हाला शास्तेमध्ये जर तुम्ही पाहिलं 4था अध्याय आणि 4 आणि 5 वचनामध्ये दबोरा ही एक संदेश हारिका असं म्हटलेलं आहे तिला, संदेश हारिका. ज्याप्रमाणे हन्ना संदेष्टी होती, दबोरा देखील एक संदेष्टी होती आणि तिचंही जीवन आम्ही पाहतो की खडतर आहे. तिच्याविषयी जेव्हा आम्ही वचनामध्ये वाचतो त्या ठिकाणी शास्त्रेचा अध्याय 4 आणि 4 आणि 5 वचन जर तुम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, त्या समयी लपिदोथाची बायको दबोरा संदेश हारिका ही इस्रायलाचा न्याय इन्साफ करीत असे. इस्रायलाच्या एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे आणि इस्रायल लोक तिच्याकडे न्याय निवाड्यासाठी येत असत. देवावरती विश्वास ठेवणारे, देवाचा गौरव करणारे, देवानं निवडलेले लोक कशा प्रकारे आशीर्वादित आहेत, कशा प्रकारे त्यांना देव उच्च पदावरती स्थापित करतो हे या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की दबोरा देखील एक डोंगराळ प्रदेशात राहणारी एक स्त्री, परंतु देवावरती तिचा विश्वास आहे, देवावरती तिची श्रद्धा आहे आणि म्हणून ती देवाचा संदेश सांगते आणि ती इस्रायलाचा न्याय इन्साफ सुद्धा करते. आणि म्हणून आम्हाला पाहावयास मिळतंय की अशा काही स्त्रिया देवानं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आणि मंडळांमध्ये सुद्धा दिल्या की देवानं त्याद्वारे मंडळीला आशीर्वादित केलं आणि त्यावेळेच्या लोकांना सुद्धा देवानं आशीर्वादित केलं. आणि म्हणून आम्ही पाहतोय की एका संदेष्टीचं जीवन, एक वंश देवानं आशीर्वादित केला आणि आशेर वंशाचं प्रतिनिधित्व करणारी ही हन्ना आम्हाला तिचं मंदिराशी असलेलं दृढ नातं, नाही का, 84 वर्षाचा काळ कधीही चुकली नाही, मंदिरातच राहत होती, मंदिरातच सेवा करत होती. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे की मंदिरात राहून देवाची सेवा करणं हे किती तिच्यासाठी भाग्याचं होतं किंवा किती आशीर्वादित असं होतं. आणि मग आम्ही पाहतोय की ती एका आशेनं आपलं जीवन जगत होती, तारणाऱ्याची वाट पाहत होती, नाही का, तारणाऱ्याची वाट पाहत होती. आणि हे तिच्यासाठी फार महत्त्वाचं ध्येय होतं. आमच्या जीवनात आमचं काय ध्येय आहे, आमची वेगवेगळी ध्येय आहेत, आमची वेगवेगळी उद्दिष्ट आहेत. हन्नेचं उद्दिष्ट मात्र तारणाऱ्याचं दर्शन व्हावं, प्रभू येशू तिला दिसावा आणि मग या जगाचा निरोप घ्यावा, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की हन्ना ही देवाची निवडलेली दासी किंवा संदेष्टी असताना तिचं जीवन अतिशय समर्पित असं होतं. मंदिरात असण्याचं, मंदिरात राहण्याचं, मंदिरात सेवा करण्याचं आणि मंदिरामध्ये देवाचं गौरव करण्याचं ज्यांना ज्यांना भाग्य लाभतं ते लोक विशेष आशीर्वादित आहेत. आणि हे आम्हाला पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं. यशाचा अध्याय 66 आणि 6 वचन जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये आम्हाला यशानं इस्रायलातील काही परिस्थिती आणि तिथलं जीवन आमच्यासमोर मांडलेलं आहे. आणि यशा म्हणतो की नगरातून कोलाहल ऐकू येतो, मंदिरातून शब्द ऐकू येतो, आपल्या शत्रूंचे पारिपत्य करणाऱ्या परमेश्वराचा शब्द ऐकू येतो. 2 प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी या वचनामध्ये आहेत. मंदिरात राहणारी हन्ना देवाचा संदेश लोकांना सांगत होती, इस्रायलाचा न्याय इन्साफ करत होती. हे मंदिरात तिला मिळालेलं देवाचं कृपादान होतं. परंतु नगरात राहणारे, मंदिराच्या बाहेर राहणारे यांची स्थिती काय आहे? यशा सांगतो की नगरातून कोलाहल ऐकू येतो, नगरात दंगा आहे, नगरात वेगवेगळ्या प्रकारच्या आक्रमक गोष्टी आहेत, लोकांवरती उठत आहेत, लढाया आहेत, सगळ्या प्रकारचा वादविवाद, भांडण, तंटा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून यशा म्हणतो की नगरातून कोलाहल ऐकू येतो, मंदिरात देवाचा शब्द आहे, मंदिरात देवाचा शब्द आहे. आणि जिथं देवाचा शब्द आहे, जिथं देवाची सहभागिता आहे, तिथं आम्ही पाहतोय की देवाचं सामर्थ्य आहे, देवाची कृपा आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतंय की
जे मंदिरात आहेत त्यांच्याविषयी देव या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की आपल्या शत्रूंचं पारिपत्य करणारा देव, नाही का. देवाच्या मंदिरात येणाऱ्या लोकांना हे विशेष अभिवचन आहे परमेश्वराचं की देव त्यांच्या शत्रूंचं पारिपत्य करीतो. देव त्याच्या शत्रूंना त्यांच्या पुढं मान खाली घालायला लावतो. देव त्यांच्या शत्रूंचा त्या ठिकाणी त्रेधा उडवून टाकतो. आणि मग आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतंय की हन्ना देवाच्या मंदिरात राहत होती. स्वर्गीय शांतीनं भरलेलं तिचं जीवन होतं आणि म्हणून ती देवाच्या सहवासात होती. आणि मग यशात या ठिकाणी म्हणतो की देवाचा शब्द देवाच्या मंदिरात ऐकू येतो. त्या शब्दाकडे आमचा कान पाहिजे प्रियानो. त्या शब्दाकडे आमचे नेत्र, आमचा कान लागलेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतोय की आज आम्ही देवाचा संदेश ग्रहण करीत असताना, या हन्ना संदेष्टीविषयी आम्ही विचार करीत असताना आम्हाला पाहावयास मिळते की देवाच्या विशेष अशा कृपादानाने भरलेली अशी ही हन्ना संदेष्टी होती. आणि प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 आणि 20व्या वचनामध्ये असं म्हटलं की जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांग, नाही का. जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांग. या ठिकाणी आम्ही पाहतोय की देवाच्या मंदिरात जीवनाचा शब्द आहे. देवाच्या मंदिरात जीवनाचा शब्द आहे. आणि मग या ठिकाणी 2 कोरिंथ अध्याय 6 आणि 16 वचन जेव्हा आम्ही पाहतो त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला देवाच्या मंदिराचं महत्त्व, देवाच्या मंदिरात असणारी भक्ती उपासना याविषयीचं महत्त्व या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि असं म्हटलं की देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील, नाही का. ते माझे लोक होतील. देव आमचा स्वीकार करील. देव आमचा काय करील? स्वीकार करील. देव आम्हाला स्वीकारेल. देव आमच्या प्रार्थना ऐकेल. आणि मग हे जर का आम्हाला अनुभवायचं असेल, आमच्या जीवनामध्ये आम्हाला तारण प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या मंदिराचा इतर कशाशीही मेळ घालू नये. आम्ही कधीही तो प्रयत्न करू नये. आज मी देवाच्या मंदिरात नाही गेलो तरी चालेल, मला शक्य आहे परंतु मी जात नाही असा कुणीही प्रयत्न करू नये. मला अशक्यच असेल तर मग न गेलं तर चालेल, परंतु जेव्हा मला शक्य आहे मी जाऊ शकतो. मी देवाच्या मंदिरात जाऊन त्याची उपासना करू शकतो. 84 वर्ष देवाच्या मंदिरात राहून उपासना करणारी हन्ना ही देवानं तिला संदेष्टी आणि शास्ता म्हणून त्या ठिकाणी नेमलेली होती. आणि म्हणून आम्ही पाहतोय की देवाच्या मंदिरात देवाचा शब्द ऐकू येतो आणि देव म्हणतो की मी त्यांचा देव होईन, मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांच्या बरोबर राहीन आणि ते माझे लोक होतील. ते माझे लोक होतील. आम्ही पाहतो की आम्ही घरामध्ये आमच्या वेगवेगळ्या प्रकारची देवाची वचनं आम्ही लावतो आणि आम्हाला वाटतं की देव आमच्याबरोबर आहे, देव आमच्याबरोबर आहे. परंतु प्रियानो, हे सत्य आम्हाला समजणं फार गरजेचं आहे की जोपर्यंत देवाच्या वचनाचा आम्ही शोध घेत नाही, नाही का. जसं होशेच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं की चला आपण जाऊन देवाच्या वचनांचा शोध घेऊ, देवाच्या वचनांचा उलगडा करू आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू, नाही का. देवाचं वचन आम्हाला समजलं पाहिजे. देवाच्या वचनांचा आमच्या जीवनामध्ये एक प्रकारे प्रवेश झाला पाहिजे. देवाचं वचन आम्हाला गुज समजलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतोय की 2 कोरिंथ 6 अध्याय आणि 17 वचन देखील आम्हाला एक त्या ठिकाणी सूचना म्हणून आहे. आणि असं म्हटलंय की म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. एक नमुना दाखल जीवन आम्हाला हन्नाचं पाहावयास मिळतं.
देवाचं वचन आम्हाला संत पाऊल या ठिकाणी करिंथच्या मंडळीला सुद्धा हे सांगतो की तुम्ही त्यांच्यामधून निघा, सैतानाच्या सगळ्या कुयुक्तीपासून तुम्ही स्वतःला सांभाळा आणि सगळ्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हा आणि त्यांच्यामधून तुम्ही निघा, वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, नाही का, जे अशुद्ध त्याला शिवू नका. तुम्ही स्वतःला सांभाळा. देवाच्या वचनांचा, देवाच्या मंदिराचा इतर कशाशीही मेळ घालू नका. हे चालतंय असं म्हणू नका, एक वेळेस केलं तर काय होतंय असं म्हणू नका. स्वतःला सांभाळा. आणि मग या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन, नाही का, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. देव आज्ञांचा देव आहे. देव आम्हाला अटी घालतो कारण आम्ही पापी आहोत. आम्हाला अटी घातल्याशिवाय आम्हाला देवाच्या वचनांचा गुज समजणार नाही, त्याचं महत्त्व समजणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतोय की हन्नेचं मंदिराशी असलेलं दृढ नातं आम्हाला तिच्या एकंदरीत जीवनावरून पाहावयास मिळतं. हन्ना पुढं आम्ही पाहतोय की हन्ना उपवास व प्रार्थना करीत असे, नाही का. हन्ना पुढच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळते. 37 वचनामध्ये शेवटचा भाग असा आहे, ती मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे, नाही का. उपवास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. आम्ही पाहतोय की आध्यात्मिक उन्नतीकरिता, आमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता आणि ज्याच्याकडे आम्ही खास लक्ष दिलं पाहिजे ते आमची आध्यात्मिक उन्नती होण्याकरिता. जर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर कदाचित आम्हाला आमचं जीवन अपूर्ण दिसेल. स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. देवाच्या वचनाला आमच्या प्रत्येक पावलावरती आमचं देवाचं वचन आमच्या समोर असणं गरजेचं आहे. हन्ना उपवास व प्रार्थना करीत असे, यासाठीच की तिचं आध्यात्मिक जीवन त्या आध्यात्मिकतेमध्ये टिकून राहावी. तिला कोणत्याही प्रकारे सैतानी मोहात ती पडू नये म्हणून त्या ठिकाणी ती उपवास आणि प्रार्थना करीत असे. आणि हे आध्यात्मिक जीवन आम्हाला हन्नेचं पाहावयास मिळतंय. आणि आम्ही पाहतोय की अपेक्षित फलप्राप्ती होण्यासाठी आम्हाला या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. उपवास आणि प्रार्थना करणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हन्ना आम्हाला तशा प्रकारे तिच्या जीवनातून दाखवून देते की ती उपवास आणि प्रार्थना करीत असे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 13 आणि 2 वचन, मंडळी कशा प्रकारची होती आणि ती काय करत होते ते या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि पहिल्या मंडळीतील हे चित्र आम्हाला पाहावयास मिळते की ते प्रभूची सेवा उपवास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा, नाही का. उपवास आणि प्रार्थना, मंडळीमध्ये उपवास आणि प्रार्थना होणं का गरजेचं आहे, मंडळीला उपवास आणि प्रार्थनेची का गरज आहे. आम्ही पाहतोय की ते प्रभूची सेवा करीत असता, उपवास करीत असता पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, नाही का. उपवास आणि प्रार्थना करीत होते, मंडळी प्रार्थना करीत होते, सेवक प्रार्थना करीत होते आणि त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला. आणि मग त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना सांगण्यात आलं की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा. मंडळीमध्ये ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना होतात देवाचे सेवक तयार होतात, देवाचे उपासक तयार होतात. आणि मग आम्ही पाहतोय की बर्नबा आणि शाऊल हे मंडळीच्या प्रार्थनेचं फळ आहे, नाही का. आणि त्यांना वेगळं करण्यात आलं आणि त्यांना कामासाठी, देवाच्या सेवेसाठी त्यांना पाठविण्यात आलं. मंडळीतून देवाचे सेवक बाहेर पडले पाहिजेत. मंडळी फळ देणारी जी व्हावी असं आपण म्हणतो, ती हाच उद्देश आहे की मंडळीतून देवाचे सेवक, पाळक सेवक निर्माण झाले पाहिजे, सुवार्थिक निर्माण झाले पाहिजेत. आणि पुढचं प्रेषितांची कृत्य अध्याय 13 आणि 13 वचन असं सांगतंय, तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली, नाही का.
आणि हे मंडळीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांनी उपवास आणि प्रार्थना केल्या. हन्नेचं जीवन आम्हाला उपवास आणि प्रार्थनेचं जीवन त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळते. स्तोत्र 66 आणि 2 वचन आमच्या उपवास आणि प्रार्थनेचं उत्तर आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय, तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझकडे सर्व मानवजाती येते, नाही का. तू जो प्रार्थना ऐकतोस, आमचा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की सगळी मानवजाती तुझ्याकडे येते, कारण तू प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर त्या ठिकाणी देतोस. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की योएल देखील म्हणतो, पहिला अध्याय, योएलचा पहिला अध्याय आणि 14वं वचन, उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वराच्या मंदिरात वडिलास व देशात राहणाऱ्या सर्वांस जमवा व परमेश्वराला आरोळी मारा. परमेश्वराला आरोळी मारा. या ठिकाणी आम्ही पाहतोय की ज्या प्रकारे हन्ना संदेष्टीचं जीवन होतं, उपवास आणि प्रार्थना करीत होती, रात्रंदिवस देवाची सेवा करीत होती, या ठिकाणी योएल सुद्धा सांगतो की उपवासाचा पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा. आणि म्हणून मंडळीमध्ये आध्यात्मिक संजीवनाच्या सभा घेतल्या जातात, तरुणांच्या सभा घेतल्या जातात. उद्देश हाच की आध्यात्मिक वाढ व्हावी, लोकांचं जीवन, तरुणांचं जीवन देवानं आशीर्वादित करावं. आणि मग या ठिकाणी असं म्हटलंय की मंडळीत मंदिरात वडिलास व देशात राहणाऱ्या सर्वांस जमवा व परमेश्वराला आरोळी मारा. परमेश्वराला आरोळी मारा. प्रार्थना करा. विश्वासानं केलेली प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते असं म्हटलंय, नाही का. आणि विश्वासाची प्रार्थना आम्हाला करता आली पाहिजे. विश्वासानं केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की देव त्याच्या लोकांचं सहाय्य करतो. जेव्हा लोक त्याच्या नावाचा धावा करतात, लोक त्याच्याकडे येतात आणि लोक त्याच्या नावाचा धावा करतात. आम्ही पाहतोय की हन्ना संदेष्टीचं जीवन अशा प्रकारचं होतं. एकदा एका चित्रकारानं एक चित्र काढलेलं होतं आणि प्रदर्शनामध्ये ठेवलेलं होतं. ते चित्र अशा प्रकारचं होतं की डोंगर कड्यावरून पाण्याचा मोठा धबधबा आहे आणि तो धबधबा खाली पडत आहे, पाणी खाली पडत आहे. आणि त्या डोंगराच्या कपारीतून एक झाड त्या ठिकाणी त्या धबधब्याच्या जवळपास आलेलं आहे आणि एक लहानसा पक्षी त्या ठिकाणी त्या झाडावरती बसलेला आहे. धबधब्याचं पाणी आणि शहारे त्या ठिकाणी उडत आहेत, पाणी इतरत्र जात आहे, परंतु तो जो पक्षी आहे तो स्थिर आहे, तो हलत नाही. येणारा वारा, सगळ्या प्रकारचं त्याला येणारं जे काही अडखळण आहे ते त्याच्यावरती काहीच परिणाम करत नाही. तो स्थिर आहे, तो शांत आहे. विश्वासू ख्रिस्ती जनांचं जीवन असंच आहे. विश्वासानं प्रार्थना करणाऱ्या लोकांचं जीवन असंच आहे. येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अडचणींना, समस्यांना, आमच्या रोजच्या जीवनातील सगळ्या चढउतारांना आम्ही सामोरं जात असताना ज्या प्रकारे या चित्रकारानं ते चित्र लोकांच्या समोर ठेवलं आणि तो म्हटला की यामध्ये या पक्षाचं जे काही अचलता आहे, स्थिरता आहे, हे एका ख्रिस्ती विश्वासू व्यक्तीचं जीवन आहे. ख्रिस्ती विश्वासू व्यक्ती अशाच प्रकारची आहे. त्यांचं जीवन अशा प्रकारचं आहे की ते सगळ्या प्रकारे संकटांना सामोरं जात असताना देवावरती भिस्त ठेवून स्थिर राहतात. हन्ना अशीच होती, देवावरती भिस्त ठेवून स्थिर होती आणि म्हणून 84 वर्षाचा दीर्घ काळ देवाच्या मंदिरात राहून ती देवाची सेवा करू शकत होती. तिच्या विश्वासापासून ती ढळली नव्हती. आणि म्हणून आम्ही पाहतोय की या विश्वासापासून आम्ही ढळता कामा नये. विश्वासामध्ये आम्ही स्थिर राहावं,
पवित्र शास्त्रामध्ये लुकऋषी वर्तमान अध्याय 17 आणि 32 वचन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की लोटाच्या बायकोची आठवण करा, नाही का, लोटाच्या बायकोची आठवण करा. एकच वचन आहे, छोटंसं वचन आहे, आणि त्या पाठीमागं असणारा सगळा वृत्तांत आम्हाला पाहायचं मिळते की काय लोटाच्या बायकोची आठवण करण्याची आम्हाला का गरज आहे, का लोटाच्या बायकोचं स्मरण करण्याची या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन सांगत आहे. जेव्हा सदोम आणि गमोरावरती अग्नी आणि गंधकाचा वर्षाव होणार होता, देवाचे दूत अब्रामाला भेटायला आलेले होते आणि त्या ठिकाणी अब्रामाला आणि सारेला आशीर्वाद देऊन पुढे ते सदोम आणि गमोराकडे जाणार होते. परंतु देव म्हणतो की मी जे करणार आहे ते मी माझ्या सेवकापासून लपवून ठेवू काय. देव किती विश्वासू आहे. एका सर्वसामान्य त्याच्या सेवकापासून, दासापासून एखादी गोष्ट तो लपवून ठेवीत नाही. जे काही तो करणार होता सदोम आणि गमोराचं, त्याविषयी तो अब्रामाला म्हणतो की मी सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी, समाचार घेण्यासाठी आलो. अब्राम म्हणतो त्या ठिकाणी 50 विश्वासू असतील तर तू त्यांचा नाश करणार काय. देव म्हणतो नाही. 40 विश्वासू असतील तर तू नाश करणार काय. देव म्हणतो नाही. 30 विश्वासू असतील तर नाश करणार काय. तरीही देव म्हणतो नाही. 20 असतील तर नाश करणार काय. तरीही देव म्हणतो नाही. शेवटी अब्राम म्हणतो की मी 10 असतील तर तू नाश करणार. देव म्हणतो नाही. परंतु सदोम आणि गमोराची स्थिती ही होती प्रियानो, त्या ठिकाणी 10ही सापडले नाहीत, 10ही सापडले नाही. आणि म्हणून देवानं सदोम आणि गमोराचा नाश केला. परंतु आम्ही पाहतोय की विश्वासू देवाला अभिवचन दिल्याप्रमाणे अब्रामाचा वंशज म्हणून, पुतण्या म्हणून लोटाचं कुटुंब त्या ठिकाणी परमेश्वर त्यांचं रक्षण करतो. देव किती विश्वासू आहे आपण याचा विचार करूया. देवाच्या मंडळीच्या संबंधित असणं, देवाच्या मंडळीत आमचा सहभाग असणं, देवाच्या लोकांशी आमचा सहभाग असणं हे किती महत्त्वाचं आहे. देव आमचं स्मरण करतो, देव आमचं स्मरण करतो, देव आमचं स्मरण करतो. आणि म्हणून आम्ही पाहतोय की लोटाचं घराणं देवानं राखलं. अविश्वासू असणाऱ्या लोटाच्या बायकोनं मात्र मागं पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली, ती मिठाचा खांब झाली. आणि म्हणून या ठिकाणी लुकाच्या 17 अध्याय आणि 32 वचनामध्ये असं म्हटले की लोटाच्या बायकोची आठवण करा, लोटाच्या बायकोची आठवण करा. आणि मग आम्हाला समजते की देव विश्वासू आहे, देव आमचं तारण करणारा असा आमचा देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी दुसरा जो शास्त्र भाग आपण वाचला तो याच्याशी थोडासा निगडीत आहे, म्हणून मी तो आमच्या विश्वासाबद्दल आम्ही याचा विचार करू शकतो. आणि पहिले पेत्र अध्याय 1 आणि 1 ते 17 वचनं, आणि यातलं 17वं वचन महत्त्वाचं आहे, त्यातला शेवटचा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि तो भाग असा आहे की तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा, नाही का. 17 वचन कुणीतरी वाचा, मोठ्याने वाचा म्हणजे समजेल तुम्हाला. याकोबाचं पत्र अध्याय 1 आणि 17 वचन वाचा. आहे का कोण? पेत्राचं पहिलं पत्र आपल्या समोर ठेवा, पहिला अध्याय आणि 17 वचन. जो तोंड देखला न्याय करीत नाही तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा, नाही का. प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे की पेत्र मंडळीचं मार्गदर्शन करीत असताना आम्ही पाहतो की पेत्रानं जे काही मार्गदर्शन केलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं वचन
याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पाहावयास मिळतात. आणि त्यामध्ये असं म्हटलं की पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यात पांगलेले यहुदिया लोकातील, नाही का, ह्यात पांगलेले असं म्हटले, नाही का, पांगलेले, विखुरलेले, विश्वासापासून दुरावलेले अशा या लोकांना त्या ठिकाणी देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळत, नाही का. फार महत्त्वाचं आहे, नाही का. पेत्र अविश्वासू होता. पेत्रानं येशूचा नाकार 3 वेळेस केला, हेही आम्हाला माहीत आहे. पेत्राचं जीवन आम्हाला पाहावयास मिळते, तो रागीट होता. परंतु आम्ही पाहतोय की काय, जेव्हा पेत्र येशूच्या दर्शनानं ज्यावेळेस तो पुन्हा पुनरुत्थित होऊन त्याच्या पुढे येतो आणि त्या दर्शनानं तो भारावून जातो, त्याच्या अविश्वासाचा जो काही सगळा लवलेश होता तो निघून जातो आणि आता त्याचं जीवन इतकं विश्वासू होतं की तो पेत्र येशूच्या संदेशानं, येशूच्या साक्षीनं, त्याच्या पवित्र आत्म्यानं तो भरून जातो. देव परमेश्वराचा आत्मा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आमचं जीवन कसं असेल, आमचं आध्यात्मिक जीवन कशा प्रकारचं असेल, पेत्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की तो म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन होण्यासाठी निवडलेले, नाही का, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन होण्यासाठी निवडलेले. तुम्ही आम्ही जर निवडलेले आहोत, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जर पाचारण केलेलं आहे, देवाच्या आत्म्यानं जर आम्हाला बोलावलेलं आहे, तर मग आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्हाला साध्या सुध्या पाचारणात आम्ही एकत्रित झालेलो नाहीत. आम्हाला कुणी एक आवाहन पत्रिका देऊन या ठिकाणी बोलावलेलं नाही. येशू ख्रिस्ताचं रक्त वधस्तंभावरती सांडलं गेलं, सिंचन झालं. कधीही कुणालाही न झालेल्या वेदना त्यानं सहन केल्या. अशा रक्ताच्या सिंचनानं तुमचा आणि माझी त्या ठिकाणी निवड आहे. आणि म्हणून आमची निवड, या निवडीला आम्ही प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. आम्ही निवडी प्रत देवाला प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की जे काही पांगलेले आहेत, जे विखुरलेले आहेत, त्या सगळ्यांना देवाच्या आत्म्याच्या पूर्वज्ञानानुसार पवित्रीकरणात राहण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन होण्यासाठी निवडलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आमचं पाचारण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. काय माझ्या कुटुंबात, माझ्या मंडळीत देवाच्या रक्ताचं, देवाच्या आत्म्याचं पाचारण, सिंचन आम्हाला आहे का? आणि मग आम्ही पाहतोय की जर असं असेल तर मग आम्ही त्याच्या पाचारणाला पात्र आहोत. आणि जर नसेल तर मग या ठिकाणी जसं पेत्र 17व्या वचनामध्ये म्हणतो की जो तोंड देखला न्याय करीत नाही तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा, नाही का. न्याय आहे, ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय आहे. तो चुकायचा नाही, त्याच्यापासून कुणी चुकणार नाही. हन्ना संदेष्टी देवाचा न्याय विधित करीत होती. हन्ना संदेष्टी देवाच्या पुत्राच्या येण्याबद्दल ती सांगत होती. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतोय की जोपर्यंत तारणाऱ्याचं दर्शन तिला झालं नाही तोपर्यंत तिनं देवाचं मंदिर सोडलं नाही, नाही का. तिनं देवाचं मंदिर सोडलं नाही. ही देवाशी असणारं आमचं अतूट नातं आहे. हे देवाबरोबर असणारे आमचे संबंध आहेत. देवाबरोबर असणारे आमचे एक प्रकारचं नातं आहे. आम्ही पाहतोय की वेगवेगळ्या लोकांचं जीवन आमच्या समोर आहे पवित्र शास्त्रामध्ये.
अब्राहमाचं जीवन, मोशेचं जीवन, याकोबाचं जीवन, योसेफाचं जीवन आम्हाला पाहावयास मिळतं. या वेगवेगळ्या जीवनातून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहावयास मिळतात. आम्हाला आमच्या वैयक्तिक आमच्या जीवनाबद्दल जेव्हा आम्ही विचार करतो, पवित्र शास्त्र, देवाचं वचन, पेत्र या ठिकाणी आम्हाला सांगतो की येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन होण्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे. त्या रक्ताचं सिंचन जोपर्यंत आम्हाला होत नाही प्रियानो, तोपर्यंत कदाचित आम्ही अपूर्णच असणार आहे. पेत्र या ठिकाणी 10व्या वचनामध्ये, पहिले पेत्र 1 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये पहा, त्या ठिकाणी काय म्हणतो, ज्या संदेश त्यांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले होते, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. नाही का, बारकाईने काय केला? शोध केला. ज्यांनी तुम्हाला सांगितलं, ज्या संदेश त्यांनी तारणाविषयी सांगितलं, ज्या संदेश त्यांनी येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष दिली, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईनं शोध केला. नाही का, बारकाईनं शोध केला. तारण हवं असेल, एखादी गोष्ट आम्हाला पाहायची असेल, विद्यार्थ्यांना जर त्यांचं यश गाठायचं असेल तर त्यांना खचून ठचून अभ्यास केला पाहिजे. त्यांना थकता कामा नये. आणि जोपर्यंत ते अगदी परिश्रम घेतात त्यावेळेस त्यांना इच्छित यश प्राप्त होतं. देवाच्या दृष्टीनं तारण कुणाला प्राप्त होतं, तर या ठिकाणी असं म्हटलंय की त्यांनी बारकाईनं त्या तारणाविषयी शोध केला, देवाच्या वचनांचा शोध केला, देवाच्या लोकांवरती त्याने अभ्यास केला. जसा आपण आज हन्नाविषयी विचार करतो, आशेराच्या वंशातील हन्ना, आशीर्वादित वंशातील हन्ना, देवानं निवडलेल्या वंशातील हन्ना. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायस मिळते की मलाही देवानं निवडलेला आहे. योहान कृषीवर्तमान अध्याय 15 आणि त्यामध्ये जसं येशू ख्रिस्त म्हणतो की मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात, आणि तुम्ही मजमध्ये राहिल्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. हे नातं आहे, हे राहणं गरजेचं आहे, हे अटॅचमेंट आहे, हे देवाशी असलेलं आमचं नातं आहे की जे नातं केवळ काही काळापुरतं असावं आणि पुन्हा निघावं अशा प्रकारचं आमचं नातं नाही. नाही का, स्तोत्र 139 आणि पहिली 3 वचनं त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तो तुझं बसणं, उठणं, निजणं सगळं काही बारकाईनं पाहतो. नाही का, म्हणजे देवाचं आमच्यावरती लक्ष आहे, कारण आमचं नातं त्याच्याशी आहे. आमची प्रत्येक गोष्ट तो बारकाईनं पाहतो. बसणं उठणं देखील महत्त्वाचं आहे देवाच्या दृष्टीनं. आम्ही कसं बसतो, कसं उठतो, कशा प्रकारे इतरांशी आम्ही वागतो, हे सगळं देव पाहतो. त्याविषयी दाविदानं अभ्यास केला, त्याविषयी दाविदानं शोध केला. दाविदानं पाहिलं की कदाचित मी बत्शेबेशी गैरव्यवहार करत असताना देवाच्या दृष्टीआड असेल, परंतु तसं झालं नाही. देवानं ते पाहिलं, देवानं त्याचा न्याय केला. आणि म्हणून बसणं, उठणं, निजणं हे सगळं काही देवाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. आणि मग पेत्र या ठिकाणी पहिले पेत्र अध्याय 1 आणि 11व्या वचनामध्ये असं म्हणतो की त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या, त्यास त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला याविषयी ते शोध करीत होते. नाही का, ते शोध करीत होते, अभ्यास करीत होते देवाच्या वचनाचा, ते अभ्यास करीत होते. त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा होता, देवाचा आत्मा होता. देवाच्या आत्म्याच्या द्वारे ते देवाशी एकरूप होत होते, देवाशी भेट घेत होते. आणि म्हणून त्यांना 12व्या वचन असं म्हणते, त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हा सुवार्थ सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. नाही का, देवाचे दूत आमच्यावरती लक्ष ठेवून आहेत.
जे पूर्वी संदेष्टी होऊन गेले, जे पूर्वी देवाचे लोक होऊन गेले, ज्या पूर्वी मंडळ्या होऊन गेल्या, त्यांनी देवाच्या वचनांचा शोध केला आणि मग त्यांना जी सुवार्ता सांगण्यात आली त्याविषयी त्यांनी त्या गोष्टी त्यांनी तपासून पाहिल्या, न्याहाळून पाहिल्या, त्यांनी त्याचा शोध केला. आम्ही कसं आहे, आमचं जीवन कसं आहे हे देवाचे दूत पाहतात, देव स्वतः पाहतो. आणि म्हणून त्या ठिकाणी सदोम आणि गमोराविषयी असं म्हटले की परमेश्वर स्वतः उतरला, नाही का, परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी उतरला, देव न्याय करण्यासाठी उतरला, नाही का. आणि म्हणून तो न्यायी देव आहे, तो आम्हामध्ये वस्ती करणारा देव आहे. आणि शेवटी त्या ठिकाणी म्हणून पेत्राच्या पत्रामध्ये असं म्हटलंय की सावध राहा, सावध राहा, नाही का, सावध राहा. आध्यात्मिक प्रवासामध्ये सावध राहणं फार गरजेचं आहे. निष्काळजीपणानं आपलं जीवन जगू नका. कोणत्याही प्रकारे सैतानाला आपल्या जीवनामध्ये वाव देऊ नका, नाही का. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मत्ते कृष्णवर्तमान अध्याय 16 आणि 6व्या वचनामध्ये येशू ख्रिस्तानं लोकांना काही मंडळीला मंदिरामध्ये काही सूचना दिल्या आणि त्यामध्ये येशू म्हटला, वचन 16 वचन 6 वचन जर तुम्ही वाचलं, मत्ते 16 आणि अध्याय 16 आणि 6 वचन, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा, नाही का. परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा आणि सावध असा, असं तो म्हटला. येशूलाही त्या ठिकाणी मंडळीला सांगत असताना सावध राहणं हे गरजेचं आहे हे शिकवावं लागलं. तो लोकांना म्हणाला की तुम्ही सावध राहा, खोट्या गोष्टींपासून सावध राहा, स्वतःला तुम्ही सांभाळा. मंडळीतलं आध्यात्मिक जीवन सर्व मंडळी पुढे असताना तुम्ही स्वतःला सांभाळा. आपलं कॅरेक्टर, आपलं स्वतःचं जीवन कशा प्रकारचं असावं, देवाला आवडेल असं असावं, याविषयी तुम्ही निष्काळजी असू नका, सावध राहा. आणि म्हणून तो म्हटला की परुषी सदुकी देवाच्या आज्ञांपासून, देवाच्या वचनांपासून ते दूर आहेत, खोट्या धार्मिक रूढी परंपरा यामध्ये ते गुंतलेले आहेत. आणि म्हणून थोडंसं येशू ख्रिस्ताचं शिक्षण या ठिकाणी पाहणं देखील फार महत्त्वाचं आहे. 16 अध्याय 12 वचन त्या ठिकाणी असं म्हणतंय, तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. येशू त्यांना जे सांगत होता ते कशाविषयी होतं, भाकरीच्या खमीराविषयी नव्हतं, तर परुष आणि सदुकी यांच्या शिकवणीविषयी तुम्ही सावध राहा असं तो म्हटला. एका ख्रिस्ती व्यक्तीचं, विश्वास व्यक्तीचं जीवन हे कशा प्रकारचं असावं हे येशूनं स्वतः सांगितलं. आणि म्हणून आम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे. आणि स्तोत्र 130 जाता जाता शेवटचं काही वचन आहे ते तुम्हाला सांगतो आणि वचनाचा शेवट या ठिकाणी आपण करूया. स्तोत्र 130 आणि 7वं वचन असं म्हटलंय की हे इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे, नाही का, त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. आणि मग आम्ही पाहतोय की देवाच्या मंदिरात राहणाऱ्या, देवाच्या मंदिरात वस्ती करणाऱ्या, देवाच्या सहभागितेत येणाऱ्या प्रत्येकासाठी हा अनुभव आहे, प्रत्येकासाठी देवाचं हे कृपादान आहे की देवाची आशा धरणं, पूर्ण आशेनं आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि मग आम्हासाठी त्याच्या ठाई विपुल दया आहे, नाही का, विपुल अशी दया आहे. आणि स्तोत्र 119 आणि 74 वचन त्या ठिकाणी देखील असं म्हटलंय, तुझे भय धरणारे मला हर्ष करतील, कारण मी तुझ्या वचनांची आशा धरली आहे, मी तुझ्या वचनांची आशा धरली आहे. आणि मग आपण देवापाला धन्यवाद देऊया. पहिले पेत्र 1 अध्याय आणि 14 वचन शेवटचं आपण बघूया आणि मग या वचनांचा शेवट करूया. असं म्हणतंय, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका, नाही का, वागू वर्तू नका. पूर्वीच्या
वासनानुसार वागवर्तू नका, अज्ञान अवस्थेतील. आणि म्हणून अज्ञान परमेश्वर दूर करणारा देव आहे. आमच्या सगळ्या पापापासून आम्हाला राखणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाला धन्यवाद देऊया. हन्ना संदेष्टीचं जीवन देवानं आमच्यासमोर आज ठेवलं. आणि हन्नानं कशा प्रकारचं जीवन ती जगली, विश्वासाचं जीवन ती जगली. आणि देवाला तिनं आपल्या जीवनाद्वारे हर्ष दिला, संतोष दिलं. आणि मग तिला सगळ्या प्रकारचे दैवी आशीर्वाद परमेश्वरानं तिच्या जीवनामध्ये दिले. तिला जरी वैधव्य होतं, तिच्या जीवनामध्ये कौटुंबिक सुख तिला मिळालं नाही, परंतु हन्ना देवाची संदेष्टी झाली. मंडळीतील लोक, इस्रायलाचे सगळा वंश तिची लेकरं झाली. इस्रायलाचा ती न्याय इन्साफ करत होती. आणि म्हणून देवावर विश्वास ठेवणारे नवीन शक्ती संपादन करतील, यशया 40व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे, नाही का. आणि ते दमणार नाहीत, थकणार नाहीत आणि ते हर्षभरित होतील. देवबाप तुम्हा सर्वांना त्याच्या पवित्र वचनांच्याद्वारे आज आशीर्वादित करो, तुमचं सहाय्य करो. आणि प्रभू परमेश्वर तुमची निश्चितपणानं भेट घेवो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. यावेळेस आपण